तर बघू शकता आज मस्त अशी आपण आंबट चुक्याची भाजी आणि शेपूची भाजी अशी मिक्स बनवणार आहे बघा. तर हे बघा, तर बघू शकता किती मस्त अशी आपली आंबट चुक्याची भाजी आहे. हिरवीगार एकदम मस्त आहे बघा, किती ते छान आहे. आणि ही आहे शेपूची भाजी. तर आपण त्याला मस्त दोन्ही साफ करून आणि कट करून घेणार आहे बारीक, आणि छान अशी मस्त बनवूया बघा. आंबट चुक्याची भाजी खूपच भारी असते बरं का. बघा, बघू शकता किती मस्त असे पानं आहे. तर बघा, मी असे मस्त असे पानं तोडून घेणार आहे, कवळे कवळे. हे बघा, हे बघा असे पानं सगळे तोडून घेणार आहे. आणि छान असे मस्त पण हे करू बघा. खूपच आंबूस अशी मस्त भाजी लागत आहे ही. तर त्यामुळे चला आपण असे बघा, मी मस्त पानं घेतलेले आहेत. हे बघा, तर बघू शकता अशा मस्त आपण पानं घेतलेले आहे भाजीचे. तर बघा, तर बघा आता मी छान असं मस्त पोळपाट आहे इथं, आणि पोळपाटावर बघा आपण अशी कट करून घेणार आहे भाजी. तर बघा आपण आता प्लेटीमध्ये टाकून घेणार आहे. तर बघा, मी अशी पद्धतीनं भाजी मस्त कटिंग करून घेत असते. तर बघा अशी आपण भाजी कट करून घेणार आहे. हे बघा, बघू शकता. तरी इथं बघा आता मी ती भाजी चुक्याची भाजी कापून घेतलेली आहे. आणि आता बघा आता ही पण आपण भाजी अशी मस्त कट करून घेऊया. ते बघा कशी आपण मस्त भाजी बारीक कशी कट करून घेऊया, छान मस्त. तर बघा अशी भाजी कट करून घेतलेली आहे आपण, शेपूची पण आणि चुक्याची पण. जास्त नाही, थोडी भाजी आहे, तर आपण मस्त कट करून घेतलेली आहे. तर बघू शकता इथे मी प्लेटीमध्ये चुक्याची भाजी टाकलेली आहे. तर बघा किती मस्त अशी हिरवीगार भाजी इथे चुक्याची भाजी टाकलेली आहे. आणि इथं आपण शेपूची भाजी यामध्ये टाकून घेऊया. आणि हे बघा अशी मस्त याच्यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे. आणि धुवून पण घेऊया आपण आता मस्त स्वच्छ 2-3 पाण्याने. हे तर बघा इथं मी भाजी मुगाची डाळ टाकून मस्त शिजायला घातलेली आहे. हे बघा अशी आपण आता भाजीनं शिजून घेऊया. मुगाची डाळ टाकून मस्त अशी शिजून घेतलेली बघा भाजी मी शिजायला घातलेली आहे. तर हे बघू शकता आपण कशी मस्त गरम पाण्यामध्ये अशी भाजी घातलेली आहे आपण शिजण्यासाठी. तर चला आपण भाजी शिजून घेऊया. तर बघू शकता आपली भाजी किती मस्त अशी शिजलेली आहे. तर चला आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया बघा. तर बघा कशी भाजी शिजलेली आहे. तर भाजी बनवण्यासाठी बघा मी काय घेतलेलं आहे. थोडासा लसूण घेतलेला आहे, थोड्या मिरच्या घेतल्या, आणि कच्चे शेंगदाणे असे घेतलेले आहेत आपण. तर आता हे वाटून घेऊया. थोडेसे जिरे टाकून घेते मी याच्यामध्ये. तर बघू शकता आपण हे वाटून घेऊ. तर बघा ही भाजी आपण आता एका टोपामध्ये काढून याच्यामध्ये आपण फोडणी देऊन घेणार आहे. तर हे बघा, तर बघा मी इथं जिरे टाकून घेतलेले आहे. जिऱ्याच्या नंतर बघा एक असं मस्त टमाटर टाकून घेणार. तर बघा इथं अशी मस्त आपली भाजी
तेल आणि टमाटर टाकून घेतलेले आहे आणि टमाटर एकदम मस्त असं मऊ झालेलं आहे आपलं. हे बघा. तर बघा मी वाटून घेतलेले आहे आणि ते याच्यामध्ये आपण टाकून घेणार. हे बघा, ते पण शेंगदाणे आणि मिरच्या वाटल्या होत्या ना, ते मी टाकून घेतलेले आहे आणि टाकल्याच्या नंतर असं परतून घेणार आपण. जरा 5 मिनिट आपण छान असं शिजून घेऊया बघा. आणि इथंच बघा थोडीशी अशी हळद टाकून घेणार आहे आणि हळदीच्या नंतर पुन्हा एकदा असं मस्त मिक्स करून घेऊया. आणि चला आता भाजी आपण टाकून घेऊ बघा यामध्ये. हे बघा, अशी गरगटा भाजी म्हणतात बघा याला. आंबट चुका आणि शेपूची भाजी. तर खूप छान अशी मस्त होत आहे भाजी आणि खूप छान खायला चवीला पण खूप छान अशी लागत आहे बरं का. बाजरीच्या भाकरीबरोबर खायची खूप छान लागत आहे. चला आपण आता मीठ टाकून घेऊ यामध्ये. तर बघा असं मी मीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडं. आणि मीठ टाकल्याच्या नंतर आपण पुन्हा असं मस्त मिक्स करून घेऊ आणि 10-15 चांगले छान असं मस्त शिजून घेऊया उकळीपर्यंत. 10-15 मिनटासाठी छान असं शिजून घेतले. तर चला आपण आता शिजून घेऊया थोडी. तर बघा भाजी शिजल्याच्या नंतर आपण मस्त अशा 2 भाकरी टाकून घेणार आहे. तर बघू शकता अशी मस्त भाजीला उकळी पण छान आलेली आहे. तर हे बघा कशी भाजी झालेली. आपली डाळ एकदम मस्त शिजलेली आहे आणि भाजी पण छान अशी गरगाटून म्हणतात ना, ते गरगाटून झालेली भाजी छान अशी शिजून. तर बघा किती छान अशी मस्त उकळ आलेली आपल्या भाजीला. तर बघा अशी आपली भाजी झालेली आहे आणि भाजी एकदम मस्त अशी शिजलेली आहे बघा. तर चला मी गॅस सगळं बंद करून आणि 2 भाकरी आपण टाकून घेणार आहे. तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे. हे बघा. तर कशी वाटली आपली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.